भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा.
तुझला में उमजलेला मज काही निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई सुखाचे क्षण बरसावे दुःखाचे निरसन व्हावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोन सक्रिय कार्यकर्ते होते त्यांचाही वाढदिवस होता ते आज आपल्यामध्ये नाही आहे ते म्हणजे सुखदेवराव सोंगाडे आणि दुसरे वासुदेवराव पाटील त्यांचा पण आज वाढदिवस होत आहे. सहज आज त्यांचंही स्मरण करणं हे आवश्यक आहे कारण ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय असे कार्यकर्ते होते. अजूनही काही वाढदिवस आहेत जे काही खंडारी आहेत आणि आपला भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या संस्कार उपाध्यक्षा माधुरीताई चोरपगार ज्या मागच्या वर्षी त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला होता त्यांचाही वाढदिवस आहे. तर त्यांनाही आपल्या भारतीय बौद्ध महासभा पडणेला समता सैनिक दल महिला पुरुष यांच्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनोबल व्यक्त करण्याकरता सर्वप्रथम मी त्या भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हा यशस्वी सचिव दहाड सर यांना विनंती करतो त्यांनी आजच्या या मान्यवरांना महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय अरुंधती सहारे सर त्याचबरोबर सिद्धार्थ वाचनालयाचे ग्रंथपाल आदरणीय प्रमोद भाऊ होळकर त्याचबरोबर समता सैनिक दलाच्या महिला सैनिक आईने सुनीताताई दहाटे आणि त्या वाढदिवसानिमित्त ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे त्या अमरावती जिल्ह्याच्या पर्यटन सचिव आदरणीय विश्वताई बोरकर त्या धम्मपीठावर विभागून असलेल्या सगळ्यांना मी जयभीम करतो. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बोरकर सर त्याचबरोबर जिल्हा संघटक भटकर सर कार्यालय सचिव शेंडे सर बडनेरा शहराचे अध्यक्ष के डी सांबारे सर त्याचबरोबर मदनभाऊ देशपांडे साहेब प्रमोद आणि सुनीताताई यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. आपण संपन्न करावं त्यांच्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये जेव्हापासून आपण भारतीय बौद्ध महासभा कार्यक्रम हे सक्रिय आहे आणि ते तन्मन धनाने सुद्धा त्यांचं योगदान आहे आणि उत्साही आहे असे या भाऊ सहारांना मी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सांगली क्षेत्रात वाटल्याच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. त्या चालक जे ग्रंथ चालक आहे ते आदरणीय प्रमोद बोरकर ज्यांच्या अथक परिश्रमातून त्यांच्या सहकार्यातून आज आपल्या कार्यातून सतत वाढदिवस असो कोणताही कार्यक्रम असो ते सतत आपल्या सहकार्य करत असतात मदत करत असतात. सार्वजनिक क्षेत्रात वाटलं समता सैनिक दलाच्या वतीनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हे सुखादुखामध्ये नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा भार ते स्वतः शोषित सहन करीत मुलांना लेकरांना सांभाळून स्वतः दुःखात सावरून आपला संसाराचा गाडा चालत आहे असे माझे सहचार्याने सुनीताताई घाटे यांना सुद्धा मी
खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. नमो. भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी धरणदाजी सारे यांचा 71वा वाढदिवस अभिवादन करतो आणि धम्मपीठावर बसलेले सर्वांना मी जय करतो आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे आणि गटेऱ्याचे आता मी जय करतो. तसेच आपल्याकडे 2 दिवंगत भारतीय बौद्ध महासभेचे सभासद होते, त्यांना सुद्धा या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम. जगाला शांतीचा संदेश देणारे महापरिनिर्वाण तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर वंश असो या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. तसेच अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर सर, अमरावती जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, भटनारा शहर मधू बोरकर, धरणदाजी सहारे, कहाट मॅडम, तसेच जे आता इथे उपस्थित नसलेले वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांना सर्वप्रथम जय भीम करतो. आहेच आप हमेशा यूं ही हंसते रहो. आपके जीवन में हर खुशियाँ आपको मिले ऐसी मैं भगवान से भी प्रार्थना करता हूँ. त्यांना मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो. एक मनमिळावू व्यक्ती असा आहे आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते सुरुवातपासून सक्रिय आहेत. मी समता सैनिकर भारतीय बौद्ध महासभा आणि सार्वजनिक सुधारणा वाचनालयाच्या वतीने लाख शुभेच्छा देतो असे लागते. आज वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा देतो. माझी पहिलीच वेळ आहे मी अजून आणि महत्वाचं सांगायचं म्हटलं तर सगळेच बौद्ध महासभेमध्ये काम करणारे मन धन लावून काम करतात. आणि सुनीता म्हटलं म्हणजे मला लहान बहीण सारखे आम्ही नेहमी सोबत राहतो. आणि बौद्ध सर म्हटलं म्हणजे वाचनालयात काम करतात. यांचं तर मला काही जास्त समजण्याच्या कार्यक्रमात आम्ही गेलो होतो, कारण त्याच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही पूर्णपणे साजरा केला. तिथे थांबलो, पूर्ण एन्जॉय केला. बाकी सर्व रोड बोलून मी थांबते. महाकारुण्य तथागत ईश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता रमाई त्यांच्या विचारांना अभिवादन करतो. धम्मपीठावर उपस्थित आजच्या या सत्कार सोहळ्याच्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी धरणदाजी सहारे, धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे आणि सार्वजनिक सुधारणा वाचनालयाचे पदाधिकारी आदरणीय बोरकर भाऊ, भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा तसेच समता सैनिक दलाच्या महिला सैनिक सुनीताताई धराटे यांचा जो वाढदिवस सुद्धा साजरा होत आहे त्यांनाही जय करतो. वाढदिवसानिमित्त त्यांना माझी शुभेच्छा देतो. धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेच्या पर्यटन सचिव आदरणीय पुष्पाताई बोरकर यांनाही जय करतो. उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर आणि समस्त पदाधिकारी त्यांना माझा मानाचा सन्मानाचा जय. आज भारतीय बौद्ध महासभेचा जो उपक्रम आहे, आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर यांच्या संकल्पनेतून जो उपक्रम चालू आहे, त्या उपक्रमाअंतर्गत आज जो भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत त्यांचा इथं सत्कार होत आहे. सत्कार का होत आहे त्याला कारण आहे. हे समाजासाठी धर्मासाठी कार्य करतात आणि या धर्मकार्यासाठी तन धनाने सहकार्य करतात. तो एक कार्यकर्ता म्हणून राबतो आणि त्याचा काहीतरी कौतुक झालं पाहिजे. पुन्हा सरांचा अतिशय स्तुती असा उपक्रम आहे आणि या उपक्रमातून कार्यकर्ते घडतात, त्यांना बळ मिळतं, त्यांना ऊर्जा मिळते
म्हणून हा वाढदिवसाचा हा कार्यक्रम आहे. या वाढदिवसानिमित्त जे काही आपली सत्कार मूर्ती आहे त्यांनी ऊर्जा घ्यावी. भारतीय बुद्ध महासभा समतासी दलामध्ये तनमन धनाने कार्य करावं आणि त्या येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळावं अशी मी मंगल कामना करतो आणि थांबतो. जय. मोठ्या प्रमाणातली जबाबदारी ही प्रमुख बरोबर असते. आणि एरवी गायकांची फक्त भासली तरी ती भरून काढण्यासाठी आपण आता याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मानसिक तयारीत असतात. त्यामुळे प्रत्येकच गोष्टीमध्ये निश्चितपणे आपला वाटा अतिशय महत्वाचा असतो. ते महिलांच्या बाबतीत विशेष सावध आहोत, कारण की त्या ज्या भावनेने जुळलेल्या आहेत आमच्या चळवळीसोबत त्यांचा कुठेही विश्वासघात होता कामा नये याची देखील आम्ही जबाबदारी घेतो आहोत. आणि म्हणून आपल्याला आठवते की मे महिन्यामध्ये जेव्हा शिबिर सुरू होतं समता सैनिक दलाचं, त्या प्रख्या उन्हामध्ये 16 आणि 17 तारीख होती ती समता सैनिक दलाचं शिबिर. इकडे घरामध्ये 8 जणांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, परंतु सुनीताताई मात्र आपल्या कर्तव्याला जागल्या आणि त्यांनी 2ही दिवस प्रख्या उन्हामध्ये समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणाला जातीने उपस्थित झाल्या. ही बाब देखील डोळे बंद करणारी नाही आहे, तर ती बाब देखील निश्चितपणे प्रेरणा देणारी अशीच आहे आणि त्यामुळेच त्या आदरास पात्र आहे. एकंदरीत समता सैनिक दलाच्या या चळवळीनं विशेषतः पुरुषाबरोबर महिलांच्या चळवळीनं निश्चितपणे एक नवा संदेश या शहरात दिला आहे, एक नवा आदर्श या ठिकाणी आपण निर्माण केलेला आहे. मग त्यामध्ये सर्वच आमच्या महिला सैनिक असतील, पुरुष सैनिक असतील, त्या सर्वांनी निश्चितपणे ही चळवळ पुढे नेण्यासाठी तन्मन धनाने सक्रिय असतात. आज जरी बाळू या ठिकाणी नाही आहे तरी खंत आम्हाला वाटते त्या चळवळीशी एकरूप झालेल्या आहे. म्हणजे ही काही आपली कुटुंब आहे, ही कुटुंब या चळवळीशी एकरूप झालेली आहे. हेही काही कमी नाही. आपण पाहतोय माधुरीताई सौरपगार त्या आधी अनेक वर्षापासून या चळवळीला स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्या प्रवास करतात. सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांचाही त्या चळवळीशी ऋणानुबंध जोडलेला आहे. तो निश्चितच सर्वांनाच प्रेरणादायी असाच आहे. सद्भावना देतोय, त्यांच्या प्रति मंगल कामना करतोय. निश्चितपणे दिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्याची मंगल कामना करताना, निरोगी आयुष्याची मंगल कामना करताना निश्चितपणे त्यांना बळ मिळावं, त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं अशा प्रकारची तथागत मंगल कामना करतो. आणि पुन्हा एकदा सैनिक दलाच्या वतीनं आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं तसेच माझ्या भूतकर परिवाराच्या वतीनं त्या सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमको जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सावित्री ज्योतिबा यांना नमन करतो. सभा सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा उपक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जो सुरू झालेला आहे आणि त्याप्रित्यर्थ अमरावती जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष बोरकर सर, पूर्ण जिल्हा कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, ते म्हणजे सहारे सर, प्रमोद आणि सुनीता. त्याचप्रमाणे मध्ये इथे बसलेले प्रत्येक अनुयायी की जे आंबेडकरी चळवळीचा श्वास आहे आणि ही आंबेडकरी चळवळीचा श्वास घेऊन दुसऱ्यांना ऊर्जा देत आहे. एक समाजामध्ये सामाजिक दायित्वाची भावना ठेवून
मग ती रविवारची वंदना असो, उपक्रम असो, या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सौंदर्य निर्माण करण्याची भावना असो, असा स्तुत्य उपक्रम या बौद्ध महासभेच्या वतीनं मध्ये जेव्हापासून कार्यरत झालेला उपक्रम तेव्हापासून ते त्या चळवळीशी जोडले गेले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देते. आधारवड म्हटलं तरी हरकत नाही. ते ऊन वारा पाऊस यांच्याशी मी म्हणजे लढा देऊ शकले किंवा संघर्ष करू शकले. त्या प्रसंगी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. सुनीता त्याच्याबद्दल म्हटलं तर त्या एकदम चूलफुली ज्याला म्हणतोय, अत्यंत म्हणजे जेव्हा सरांचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा सुनीता ताईने त्यांच्या मुलीला, तिचं लग्न नुकतं झालं होतं, तिला घरी आणलं होतं आणि समता सैनिक दलाची मी एक सैनिक आहे, मला या चळवळीमध्ये आलं पाहिजे म्हणून त्या दोन्ही दिवस हजर होत्या. चळवळ करणाऱ्या माणसांना पुन्हा शुभेच्छा देते. सुनीता ताईला शुभेच्छा देते आणि थांबते. आदर्शांना वंदन करते. माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्वांनी प्रत्यक्ष भेटून फोन व्हॉट्सअपच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या त्याचे मनापासून स्वीकार करते आणि माझ्या सारख्या मित्र, परिवार, बहीण, भाऊ, नातेवाईक मिळाले हे माझे भाग्य समजते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना देतो.